नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मुक्ता आता पडलेली असते. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो. मुक्ता म्हणत असते, आदित्य जरा मला हात दे ना, मला थोडं उठायला मदत कर. तेव्हा इथे आदित्य तिच्याकडे बघतच उभा असतो. मुक्ता म्हणते, आदित्य अरे असं काय करतोयस? मी पडली आहे ना, मला हात दे ना, मला जरा उठायला मदत कर ना तू. तेव्हा इथे आदित्य लगेचच मुक्ताला आपला हात देतो. मुक्ता खूप जास्त खुश होते, कारण आदित्य तिला उठायला इथे मदत करतो. मुक्ता म्हणते, आदित्य थांब ना, मला अजून थोडी तुझी मदत हवी आहे. आणि मुक्ता इथे आता सईला आवाज देते आणि बोलावून घेते. म्हणते की सई आणि आदित्य दादा, तुम्ही दोघंजणं मिळून आता रांगोळी काढाल का? रांगोळी काढायला मला पण खूप आवडते, पण काय आहे ना, मला खूप कामं आहेत आणि त्याच्यामुळे मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे. तेव्हा सई म्हणते, पण मुक्ता ही रांगोळी आम्ही काय काढू? आणि आज आहे तरी काय? तेव्हा इंद्रा येते आणि म्हणते, अरे आज आज तर आपल्या कोळ्यांचा सण आहे, सण. आज नारळीमा आहे, त्याच्यामुळे छान रांगोळी झालीच पाहिजे. मुक्ता म्हणते, कसं आहे ना, मला रांगोळी काढतासुद्धा येते आणि मला आवडते सुद्धा, पण आता माझ्याकडे वेळच नाही आहे, कारण मला खूप कामं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून आता रांगोळी काढायची आहे, एकदम छान रांगोळी. सई, तुलाही ना आदित्य दादा शिकवेला रांगोळी काढायला? तेव्हा आदित्य म्हणतो, हो ठीक आहे, पण नक्की काढायचं तरी काय? तेव्हा मुक्ता म्हणते, आज नारळी पौर्णिमा आहे, समुद्र काढा, एक कलश काढा, त्याच्यावरती नारळ काढा, हो की नाही, छोटीशी होडी काढायची, एक नारळाचं झाड काढायचं. असं आता मुक्ता त्यांना आयडियासुद्धा देत असते. तेव्हा इथे आदित्य म्हणतो की सई चल, आज मी तुला रांगोळी कशी काढायची ते सुद्धा सांगणार आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, आधी खडूने काढा आणि मग त्याच्यावरती रांगोळीने रंग भरायचे, ठीक आहे ना? तेव्हा लगेचच आदित्य तयार होतो. आदित्य, सई आणि सागर तिघंजणं मिळून इथे आता रांगोळीमध्ये रंग भरत असतात आणि छान पद्धतीने त्यांनी तिथे रांगोळी काढलेली असते. आदित्यसुद्धा खूप जास्त खुश असतो. तेव्हा मुक्ता येते आणि म्हणते, बघू दे आता कशी रांगोळी काढली आहे ते. तर इथे खूप सुंदर रांगोळी काढलेली असते. तेव्हा मुक्ता म्हणते, आदित्य थँक्यू हां, तू माझ्यासाठी इथे रांगोळी काढलीस, मी म्हणाले म्हणून. आणि तीसुद्धा किती छान रांगोळी काढली आहे. आमच्या सईलासुद्धा शिकायला मिळालं आदित्यदादाकडून कसं ड्रॉइंग करायचं असतं, हो की नाही सई? तेव्हा सई म्हणते, हो मुक्ताई, थँक्यू आदित्यदादा, असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा इथे आदित्य खुश असतो. तो दोघींकडे बघून हसायला लागतो, मुक्ताकडे सुद्धा. तेव्हा मुक्ताला खूप जास्त आश्चर्य वाटलेलं असतं. ती लगेचच सागरकडे बघते आणि हसत असते, कारण ती खुश असते. चौघांना एकत्र बघून आता सावनी मात्र खूप जास्त जेलस होते. सावनी म्हणत असते, या आदित्यला काय गरज होती मुक्ताने सांगितलं जाऊन रांगोळी काढायची? आता तो सुद्धा तिच्या काही मागेपुढे करणार आहे का? किती वेळा सांगितले त्याला, त्या मुक्ताचं काही ऐकायचं नाही म्हणून, तरीसुद्धा ऐकणार नाही. येऊ दे आता रूममध्ये, चांगलं त्याला झाडते. तर इथे मुक्ता म्हणते की सागर, हे बघा तुमच्यासाठी सुद्धा मी कपडे आणलेत, म्हणजे आदित्य आणि तुमच्यासाठी मी सेमच कपडे आणले. सगळे कोळी लोक आज असेच कपडे घालतात ना? तेव्हा सागर म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या वेळेला तुम्ही माझ्यासाठी कपडे आणलेत, तर मागच्या वेळेला नाही का सगळ्यांसाठी तुम्ही काही ना काहीतरी आणलं होतं, कपडे आणले होतेत आणि माझ्यासाठी ठरवून तुम्ही आणले नव्हतेत, तसं तर तुम्ही केलेलं नाही आहे ना? तेव्हा इथे मुक्ता म्हणते, सागर त्यासाठी सॉरी म्हणते, पण हे बघा ना, मी तुमच्यासाठी आणि आदित्यसाठी दोघांसाठी सेमच कपडे आणलेत आणि माझ्यासाठी आणि सईसाठी सुद्धा. तेव्हा इथे आदित्यला हे कपडे आवडतील ना, असं मुक्ता म्हणते. तेव्हा सागर म्हणतो, नक्की आवडतील, का नाही आवडणार? तुम्ही सगळ्यांसाठी एवढं सगळं प्रेमाने आणता. तेव्हा सागर म्हणतो, आणि तुमच्यासाठी काय आणलेत आणि सईसाठी? तेव्हा मुक्ता म्हणते, सईसाठी आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, बरं तुम्ही आता बाहेर जा बरं. तेव्हा सागर म्हणतो, अजिबात नाही, कारण मला तुमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट हवं आहे, ते घेतल्याशिवाय मी जाणार नाही आहे. तेव्हा ते दोघे रूममध्ये असताना सईसुद्धा तिथे येते आणि म्हणते, मुक्ताई, अगं तू मला माझे नवीन कपडे दाखवलेच नाहीस, मलासुद्धा तयार व्हायचं आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते, मी माझ्या सई माऊला खूप सुंदर तयार करणार आहे, पण त्यासाठी पप्पाला बाहेर जावं लागेल. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, मी आदित्यचे सुद्धा कपडे घेऊन जातो, आम्ही दोघंजणं सईच्या रूममध्ये तयार होतो आणि तुम्ही दोघीजणी इथे तयार व्हा. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, आणि ती साडीसुद्धा घेऊन जा ना, मी आणले सावनीसाठी. आपण सगळेजण सणासुदीला चांगले कपडे घालायचे, त्या बिचारीकडे नाही आहेत ना, म्हणून मी तिच्यासाठी सुद्धा साडी आणली. सागर प्लीज तुम्ही तिची साडीसुद्धा घेऊन जा. तेव्हा इथे सागर म्हणतो, मी. तेव्हा मुक्ता म्हणते, सागर या विषयावरती आपण आता किती वेळा बोलायचं आहे? तेव्हा सागर सावनीची सुद्धा साडी आपल्या बरोबर घेऊन जातो. तर इथे सावनी म्हणत असते की काय गरज होती आदित्य,
तुला त्या मुक्ताने सांगितल्या रांगोळी काढायची आणि लगेच तू तिला हात कशाला दिलास उठायला? तुला माहिती आहे ना ती गोड गोड बोलून लोकांना तिच्या बाजूने करत असते. तुझे पप्पा बघ, पप्पाला सुद्धा गोड गोड बोलून तिने तिच्या बाजूने केले म्हणून तर सतत तिच्या मागे पुढे करत असतात ना. तेव्हा आदित्य म्हणतो, अगं मम्मा, तुला माहिती आहे ना त्यांनी माझ्याकडे मदत मागितली, मग मी नाही कसं म्हणणार? आणि तिथे सगळेजण होते आणि मला त्यांनी लगेच रांगोळी काढायला सांगितली. सईसुद्धा तिथे आली आणि तिने सुद्धा मला फोर्स केलं. मग मला आता सईसाठी रांगोळी काढायला नको का? तेव्हा सावनी म्हणते, काय गरज काय तुला? किती वेळा मी तुला सांगितलं, त्या मुक्ताचं काही ऐकायचं नाही. तिने काही सांगितलं ना तरीसुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू तिला हातसुद्धा दिलास. तिने सांगितलं रांगोळी काढायला गेलास. एवढं सगळं करायची खरंच गरज होती का तुला आदित्य? तर इथे सावनी आता मुद्दामून आदित्यला ओरडत असते जेणेकरून तो पुन्हा मुक्ताच्या आजूबाजूला जाऊ नये. ती म्हणत असते, परत त्या मुक्ताकडे अजिबात जायचं नाही. ती काय सांगेल ते ऐकायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आदित्य आता तिचं बोलणं ऐकत असतो आणि तेवढ्यातच तिथे सागर येऊन दारामध्ये उभा राहिलेला असतो. तेव्हा सावनी म्हणत असते की देवा, आता या सागरने सगळं काही ऐकायला नको, नाहीतर इथे तिसरं महायुद्ध व्हायला आता वेळ लागणार नाही. तेव्हा सागर आतमध्ये येतो आणि तो सावनीला काहीसुद्धा न बोलता आदित्यला उचलून घेतो आणि म्हणतो की आदित्य, हे बघ, तुझ्यासाठी सुद्धा माझ्यासारखे सेम कपडे आणलेले आहेत. तेव्हा आदित्य म्हणतो, आज आपण असे कपडे घालायचे आहेत का? तेव्हा सागर म्हणतो की आज आपण आपल्या कोळी स्टाईलमध्ये कपडे घालायचे. हे बघ मुक्ताने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सेम कपडे आणलेले आहेत. चल आपण एक काम करूया, आपण सईच्या रूममध्ये जाऊन तयार होऊया. त्या दोघीजणी माझ्या रूममध्ये तयार होत आहेत. तेव्हा इथे सागर म्हणतो, हे घे, तुझ्यासाठी सुद्धा साडी आणली. तेव्हा सावनीला खूप आनंद होतो. सावनी म्हणते, सागर, तू माझ्यासाठी सुद्धा साडी आणली आहेस का? तेव्हा सागर म्हणतो, मी नाही आणले, मुक्ताने आणले तुझ्यासाठी साडी. तेव्हा सागर म्हणतो, ठीक आहे, आपण जाऊया का आता तयार व्हायला? आणि सागर आता आदित्यला उचलून घेऊन आता रूममध्ये तयार होण्यासाठी घेऊन जातो. त्याचे एवढे लाड करत असताना आता सागरला आनंद तर होतच असतो, पण इथे आदित्य खूप जास्त खुश असतो. तर इथे सावनी ती साडी आपल्या हातामध्ये घेते आणि तिला कळतं की मुक्ताने साडी घेतली आहे, लगेचच खाली टाकून देते. त्यानंतर इथे आता सागर आणि आदित्य दोघेही खूप छान तयार झालेले असतात. तेव्हा इंद्रा तिथे येते आणि म्हणते, ग बाय, म्हणजे माझी दोन्ही पोरं किती छान दिसत आहेत, खूपच जास्त भारी. बरं चला चला, आता आपल्याला पूजेसाठी जायचं आहे, चला लवकर बाहेर चला. तेव्हा इथे सागर म्हणतो, सगळेजण तयार झाले का? सगळे कुठे आहेत? तेव्हा इंद्रा म्हणते, सगळे म्हणजे कोण? मुक्ता का? अरे मुक्ता तयार होते. तेव्हा सागर म्हणतो, अजून तयार नाही का झाल्या त्या? तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, अरे सागऱ्या, हे काय बोलतोयस तुझ्या पप्पांसारखं? तुला माहिती आहे ना, मुलींना तयार व्हायला वेळ लागतो आणि तिने आधी सगळी तयारी केली, नंतर सईला तयार केलं आणि आता ती स्वतः तयार होते, मग तिला वेळ नाही लागणार का? तेव्हा सागर म्हणतो, हो, मी जातो आणि त्यांना आता बघतो त्या कशा तयार झालेत. त्यानंतर इथे मुक्ता खूपच सुंदर तयार झालेली असते, कोळी लोकांसारखी, आणि ती खूप सुंदर दिसत असते. तेव्हा सागर रूममध्ये येतो आणि शिट्टी वाजवतो. तेव्हा इथे सागर म्हणतो की कुणीतरी खूप सुंदर दिसत असेल तेव्हा काय करायचं असतं? तेव्हा मुक्ता लगेच आपल्या डोळ्यातलं काजळ काढते आणि इथे सागरच्या कानाच्या मागे लावते. तेव्हा सागर म्हणत असतो, खरंच किती सुंदर दिसताय तुम्ही, मला एकदा तुम्ही सांगून टाका की किती वेळा मी तुमच्या प्रेमात पडायचं आहे. तेव्हा इथे मुक्ता खूपच जास्त लाजायला लागते. तेव्हा सागर म्हणत असतो की मुक्ता, आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे, आत्ता मला तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे म्हणजे हवं आहे. तेव्हा मुक्ता म्हणत असते, सागर चला आता बाहेर, सगळेजण आपली वाट बघत असतील. तेव्हा मुक्ता म्हणते, तुम्ही स्वातीताईसाठी आणि आपल्या कोमलसाठी गिफ्ट आणले आहेत ना? तेव्हा सागर म्हणतो, नाही. तेव्हा ती म्हणते, सांगा ना सागर. सागर म्हणतो, सरप्राईज आहेत, मी नंतर सांगणार. त्यानंतर इथे आता स्वाती सागरला राखी बांधते. राखी बांधल्यानंतर दोघेही छान पोजेस वगैरे देतात, कारण लकी तिकडे फोटो काढत असतो. तेव्हा इथे राखी बांधल्यानंतर ती सागरचं तोंड गोड करते आणि हात पुढे करते गिफ्टसाठी. तेव्हा सागर म्हणतो, काय, मी काहीच आणलेलं नाही आहे. तेव्हा लकी म्हणतो, दादा हिला काय नको देऊ. तेव्हा इथे स्वाती म्हणते, अरे द्या ना, आता गिफ्ट तर द्यायलाच पाहिजे ना. तेव्हा इथे सागर लगेच तिच्या हातामध्ये एक एन्व्हलप देतो. तेव्हा लकी म्हणतो, दादूस, अरे याच्यामध्ये काय आहे की आपलं असंच खाली रिकामं दिलेस? तेव्हा इथे स्वाती म्हणते, नाही नाही, आहे, काहीतरी आहे, लागते हाताला. ती म्हणते, काय असेल बरं याच्यामध्ये? आणि ती आता खोलून बघत असते. तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर असतात. सागरने स्वातीसाठी एक घर खरेदी केलेलं असतं बाजूच्या टॉवरमध्ये. तेव्हा स्वाती खूपच जास्त इमोशनल होते आणि म्हणते की दादूस, तू माझ्यासाठी घर खरेदी केलेस,
तेव्हा सागर म्हणतो हो. तेव्हा मुक्ता म्हणते पण तुम्ही लगेच तुमची बॅग वगैरे भरून तिथे राहायला जायचं आहे असं नाही हां. तुम्ही इथेच राहा आमच्याबरोबर, पण हे तुमच्या भविष्यासाठी केलेली तरतूद आहे. तेव्हा सागर म्हणत असतो की ही आयडिया स्वाती मुक्तानेच मला दिलेली आहे, कारण त्यांना तुमची काळजी वाटते. तेव्हा सागर म्हणतो पुढे जाऊन तुझं हक्काचं घर असावं, तू कुणावरतीही अवलंबून राहू नये, यासाठी तिने मला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि म्हणूनच मी लगेच केलं आहे, कारण त्यांचं म्हणणं मला पटलं. तुझं हक्काचं घर असावं असं मलासुद्धा वाटतं. तेव्हा इथे सागर म्हणतो स्वाती हे तुझं घर आहे, हक्काचं घर, तिथे फक्त तुझा अधिकार राहील. तेव्हा इथे स्वाती आता खूपच जास्त इमोशनल होते आणि तिच्या भावाला थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इथे स्वाती येते आणि मुक्ताला म्हणत असते मुक्ता अगं सगळ्यांचा किती विचार करशील, तू माझासुद्धा एवढा बारीक विचार केलास. माझ्या भोल्या भावाची पार्वती आहेस तू आणि या घरामध्ये आहे ना आई एकविरेने तुला आशीर्वाद म्हणून पाठवलेला आहे आमच्या सगळ्यांसाठी. या घरामध्ये जेव्हापासून तू आलीस ना तेव्हा फक्त सगळ्यांचं चांगलं कसं होईल, सगळे आनंदी कसं राहतील यासाठी तू झटतेस. खरंच खूप थँक्यू. तेव्हा इथे त्या दोघींमधलं प्रेम बघून सागरसुद्धा खूप इमोशनल होतो. तेव्हा इथे सावनी म्हणत असते काय आपले सगळेजण मुक्ता 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 आणि ह्या सागरने काय स्वातीसाठी एवढं मोठं घर खरेदी केलं आहे, एवढं सगळं करायची काय गरज होती. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सावनी मुक्ताला म्हणत असते तुझा सक्का भाऊ नाही आहे तर माझ्या भावाला तू तुझा भाऊ करून टाकलं आहेस का, त्याला राखी बांधणार आहेस तू. तर इथे सावनी मिहीरला राखी बांधायला येते. तेव्हा मिहीर म्हणतो 1 मिनिट, आधी माझी मोठी बहीण राखी बांधणार. तेव्हा सावनी म्हणते अरे मीच तर आहे तुझी मोठी बहीण, मीच तुला राखी बांधते ना. तेव्हा मिहीर म्हणत असतो की नाही मुक्ता वहिनी माझी मोठी बहीण आहे. तेव्हा मिहीर उठतो आणि म्हणतो मुक्ता वहिनी अगं रक्ताचंच नातं असलं पाहिजे असं काही नसतं. तू मला बहिणीसारखंच प्रेम दिलंस ना, मी तुला माझी मोठी बहीण मानले, तू मला राखी बांधशील ना असं मिहीर विचारतो. तेव्हा इथे सावनीला तर खूप राग येतो, पण मुक्ताला आता सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो.